कायदा आणि सुव्यवस्था ही जरांगेसाठीच का? त्या विषयी न्याय न्याय आम्हाला मिळू शकत नाही का? आम्ही न्यायाची अपेक्षा करू नये का? आमचं सत्य असून सुद्धा आम्हाला द्वारे घ्यावं अशी आम्ही विनंती करतो आणि ते शासनाला आज ऐका ना, आज आम्ही तुम्ही आले, आम्ही तुमचा सन्मान करतो, सन्मान करत राहतो. पण त्या सोंगाड्याकडे एवढे मंत्री मीटिंगवर, अरे ते मंत्रालयात गेलं भेटत नाही राव मंत्री लवकर, आमदार भेटत नाही लवकर, आणि त्या सोंगाड्याकडे 10 चक्र त्या जरांगेकडे ही पण ए वक्त्या तोंडाच्या, कळलं का? कोणाचा नाद करायचा असतो ती जरांगे पाटलाचा नाद करायला निघालाय आणि जरांगे पाटलाची बरोबरी करायला निघालाय. अरे तिथं मंत्री सुद्धा वेटिंगला, इथं मंत्री सुद्धा नाद करायचा नाही त्या मराठीच्या वाघाचा. आणि ही प्रामाणिक नेतृत्व आहे म्हणून तिथं मंत्री सुद्धा झुकतात. अरे माझ नाही रे, गर्व आहे, गर्व मराठा असल्याचा. आणि आम्हाला ती जरांगे पाटील प्रामाणिक भेटल्याचा. समजलं का तुला? तुमच्यासारख्या असं लोकांनी तुकडा टाकला की भू 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 करत बसायचं, समाजाची अजून दिशाभूल करायचं, स्वतः खायचं ते खायचा, लोकांचा खाऊन पोट भरायचं आणि गोरगरीब समाजाच्या डोक्यात किडा कालवायचा अजून. असं केलं तसं की अरे तुमची लायकी नाही, तुमची अवकात काय, तुम्ही बोलताय काय आणि कुणावर बोलताय ह्याच्यावर जरा भान ठेवा रे. एवढं बी स्वार्थ साधण्यासाठी लोक एका प्रामाणिक नेतृत्वाला कलंक लावायचा नसतो. त्या जरांगे पाटलाने आजपर्यंत किती मोठा संघर्ष केलाय. त्यांनी जवळपास 20 वर्ष तरी झालं त्यांचा संघर्ष असेल. आज कुठं तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही, आणि आज कुठं त्यांच्या माग किंवा महाराष्ट्रभर त्यांचं आंदोलन गाजतंय. आणि जरांगे पाटलाचं नाव ह्या महाराष्ट्रात होतंय तेव्हा तुमच्या पोटात तेडे कोटले. बाबा आमल्या तसं नसतंय. लोकाचा खाल्ला गो तर त्याला किंमत नसते. ह्या मनोज दादापाशी असं चॉकलेट दावून 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 त्यांचा दम झालाय. पदाचं लालच दाखवलं, कोट्याधीश रुपये दाखवून बसले ती. पण ह्या मराठ्याच्या वाघानं असं डोकावून सुद्धा बघितलं नाही. त्याला म्हणायचं प्रामाणिक नेतृत्व. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर पैसाच कमवायचा असता तर ही मनोज दादा आज कोट्याधीश होऊन बसला असतं. पण नाही, त्यांना पैसा नकोय, त्यांना समाजाचं प्रेम पाहिजे, म्हणून त्यांनी आज एवढं प्राणपणाला लावलं. आणि खरंच म्हणलं तर सूर्याबरोबर त्यांनी मैत्री केली. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणूस सावलीला बसलं तरी एवढं गरम होतंय, घामाचं लोंढ सुटत्यात. अक्षरशः त्या मनोज दादाने असा रुमाल सुद्धा तोंडावर टाकला नाही. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय. असं वरतोंड करून असं उन्हाकड दादा झोपलं, पण दादाने असा टावेल सुद्धा टाकला नाही तोंडावर. एवढा म्हणजे समाजासाठी ही केलेला त्याग आहे. आणि ही त्याग ही मराठी समाज कधी नाही विसरणार. तुमच्यासारखी अशी कित्येक कुत्री भूक द्या, आमच्यात काडीचा फरक पडणार नाही. आणि आमल्या तू म्हणतोय ना आता मी इथं आंदोलनाला बसलोय आणि माझ्या अंगात शर्ट नाही, काय नाही. तुला सांगू का, तू तिथं कॅमेरा लावून उपोषणाला बसायचं, बिगर कॅमेऱ्याचं बसायचं नाही. कारण आमचा तुझ्यावर विश्वास नाही, तू खाऊन पिऊन बसलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, तू म्हणतोय ना माझ्या अंगात शर्ट नाही, काय नाही. तुझ्या अंगात आता शर्ट नाही, काय नाही. तू आता तिथनं उठायचं नाही, काय नाही. तुला कोणता मंत्री यायचा उठवायला? तुला कोणी उठवायला येणार नाही, काय नाही. आता तुलाच उठायला लागणार आहे, काय नाही. ह्याचं कारण काय असणार आहे माहितीये का? ह्याचं कारण तू सुपारी बाज आहे म्हणून तुला कोणीही उठवाय येणार नाही. आमल्या तुलाच उठावं लागणार आहे. आता काय नाही. तुझ्या अंगात शर्ट नाही ना, काय नाही. तू आता तूच उठून घे. तुझं उपोषण सोडवायला कुणीही येणार नाही. आली तर सुपारी बाजच पेलावं तुझ्याकडे येणार. ह्याच्या पलीकडे काही होणार नाही, काय नाही. तू आता तिथंच बस ढेकळात. जरांगे पाटलाची बरोबर निघालाय. वर्ण म्हणते माझ्या अंगात शर्ट नाही. खुलसाड भाड्यानो
म्हणजे जरांगे पाटलांनी शर्ट सुद्धा काढून ठेवायचा. तुम्ही काय आमचं प्रामाणिक नेतृत्व संपवायला निघाला काय? नालायक कुत्र्यानो. अरे आम्ही कशासाठी? 7 कोटी समाज आहे, लाख मेले तर चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आम्ही सुद्धा जसं जरांगे पाटलांनी आमच्यासाठी प्राणपणाला लावल्यात, तसं आम्ही सुद्धा पाटलासाठी जीव सुद्धा द्यायला तयार आहे. समजलं का? आणि तुझी लायकी नाही जरांगे पाटलावर बोलायची. अवकातीत राहावा. असं जळून मारा तुम्ही. असं तीड 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 आता कसं करायला लागलाय तसं. तुमच्या सगळ्याचे तिडे कुठले पोटात जरांगे पाटलाचं बघून. तिथं मंत्री बिंत्री वेटिंगला आल्या.